नमस्कार मित्रांनो. आजचा विषय आहे तो संतांबद्दल आहे. बऱ्याच वेळा आपण समजतो की संत मृत्यू पावले किंवा निर्वतले, त्यांचं महानिर्वाण झालं काय ते कायमचे जग सोडून गेले, असा आपला एक समज झालेला आहे. पण तसं नसतं मित्रांनो. ते जरी कुठल्याही वरती जरी ते गेले तरी ते आपल्या भक्तांसाठी पुन्हा येतात. ते स्थळ जे असतं ना त्यांचं, ते सहसा ते सोडत नाही. ते तिथे भक्त म्हणजे ते स्थळ असं नाही, तिथे तर ते वावरत असतातच. त्या स्थळात जिथे त्यांनी अनेक वर्ष घालवली आहेत, लोकांना ज्ञान दिलेलं आहे, जिथे त्यांनी साधना केलेली आहे, त्या स्थळाजवळ ते ते व्हायब्रेशन फिरतच असतात तिथे. त्यामुळे ते तिथे कधी येऊ शकतात. कसं असतं माहिती आहे, जे अशा प्रकारचे संत असतात ना, ते जरी वरती गेले तरी तिथे त्यांना जो परमेश्वर आहे किंवा ईश्वर आहे, तो त्यांना लोकांचा भला करण्यासाठी पुन्हा पुन्हा पृथ्वीवर पाठवत असतो. ते ज्ञान देण्यासाठी पुन्हा पुन्हा पृथ्वीवर येत असतात. आपण बऱ्याच वेळा समजतो ते गेले म्हणजे आता पुन्हा कधीच येणार नाही, पण असं नसतं. ते ते एका त्याला बोलता येईल काय, तो वेगळ्या अशा स्वरूपात ते आपल्या या पृथ्वीवर वावरत असतात. आणि जेव्हा तुम्ही त्यांना हाक मारता तेव्हा ते ताबडतोब आपल्या मदतीला येतात. तर तुम्ही ऐकलं असेल, जर तुम्ही काही क्लिप्स ऐकल्या असतील तर, जेव्हा तुम्ही संतांचं नाव घेता तेव्हा जो काही आपलं संकट आलेलं असते ते ते दूर करतात. कुठल्याही वेगळ्या मार्गाने, कुठल्याही मार्गाने ते आपल्यावरचं संकट दूर करतात. अशा वेळी आपल्याला त्यांना हाक मारण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा काय होतं, मी असं ऐकलंय, काही माणसं बोलतात मी एवढं करतोय ह्या संतांचं, ह्या देवाचं, त्या देवाचं, पण मला काय फायदाच होत नाहीये. ती म्हणजे तुमची तिथे खरी भक्ती नाही आहे. आणि तुम्ही जेव्हा संकट येतात तेव्हा तुम्ही देवाला मनापासून तळमळीने हाक मारत नाहीयेत, म्हणून ते येत नाहीयेत. जेव्हा तुम्ही मनापासून हाक मारता कुठल्याही देवाला, तुमचा जो रोज तुम्ही ज्या देवाची पूजा करताय किंवा तुम्ही ज्या संतांची पूजा करतायत, त्यांना जर तुम्ही मनापासून हाक मारली जेव्हा संकट येतात तेव्हा, की बाबा माझं सद्गुरू हे माझं संकट दूर करा, किंवा कुठलाही देव असेल त्यांना, तर हे माझं संकट दूर करा, तर ते येऊन ते तुमचं संकट दूर करतात. पण त्यासाठी तळमळ असावी लागते, खरी भक्ती असावी लागते. नुसतं रस्त्याने जाता जाता मी पाहिलं आहे, रस्त्याने जाता जाता लोक असे नमस्कार करतात जातात, घरात सुद्धा फक्त असं पाया पडतात आणि निघतात, असं याला भक्ती नाही म्हणत. तिथे तुमचं नामस्मरण होणं त्या देवाचं, त्या संतांचं खूप आवश्यक असतं. त्यानंतर ते संत आपल्याला मदत करण्यासाठी येतात. असे उगाच सहज करेल तर मग कठीणच होऊन जाईल. म्हणजे फक्त असं पाया पडल्याने गेला, याला काय अर्थ नसतं. तुमच्या ते अंतर्मनात ते नामस्मरण जावं लागतं. जे संतांचं जी जी इमेज आहे, जे त्यांचं रूप आहे, स्वरूप आहे, ते आपल्या अंतर्मनात जावं लागतं. अशा प्रकारची भक्ती आवश्यक असते. तेव्हाच तुम्हाला ते दर्शन देतात, तुमच्या मदतीला धावून येतात. सहज तुम्ही फक्त असं केलं आणि गेले, रस्त्यावरून येता जाता घरातून फक्त पाया पडले आणि गेले, असं होत नाही. असं एवढं सोपं नाही आहे. ते अध्यात्म हे एवढं सोपं नाही. मग कशाला एवढे ऋषीमुनी आणि संत मंडळी आयुष्यभर नुसते नामस्मरण करत राहिले. त्याच्यामध्ये त्या देवाबद्दल तुम्हाला एवढा विश्वास असायला पाहिजे, काय माझं जर कुठलंही संकट आलं आणि मी हाक मारली तर हे संत मंडळी येणार आणि माझं संकट दूर करणार, महादेव येईल आणि माझं संकट दूर करेल. एवढ्या असा विश्वास असावा लागतो. त्यासाठी भक्ती असावी लागते. ते नामस्मरण सतत करावं लागतं, तेव्हा त्या गोष्टी घडून येतो. एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो. एक संत आहेत, केरळ मधले आहेत. ते त्यांना ते लहान होते तेव्हा त्यांना त्यांच्या घराच्या मागच्या साईडला एका गार्डन मध्ये एक साधू दिसले. त्या साधूने त्यांना बोलवलं. तेव्हा ते 8 वर्षाचे होते. आणि साधूने फक्त त्यांना एवढंच विचारलं, काय आठवतंय का तुला? तर नाही म्हणाला तो, कारण तो लहान होता, 8 वर्षाचा होता. नंतर त्या साधूने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि ते हात ठेवल्यानंतर त्यांना एक व्हायब्रेशन सारखं संपूर्ण अंगात जशी वीज जाते ना सळसळ, तसं गेल्यासारखं वाटलं. आणि नंतर साधू ते म्हणाले, का तू वेळ येईल तेव्हा तू मला भेटशील.
पुढे आणि ते निघून गेले. हा लहान असल्यामुळे ह्याच्या काही लक्षात आलं नाही, पण हळूहळू ह्याला आपल्या धर्माबद्दल माहिती घेण्याची वेद, उपनिषद, भगवद्गीता आणि संतांची चरित्र म्हणजेच त्याला फिलॉसॉफी म्हणतो, तत्वज्ञान वाचण्याची इच्छा होऊ लागली आतून आपोआपच. मग तो काय करायचा, तो कॉलेजमध्ये न जाता लायब्ररी जायचा आणि ते तिथे जाऊन त्यांनी अक्षरशः फिलॉसॉफीचं जे सेक्शन होतं ती सगळी पुस्तकं वाचून टाकली. आणि नंतर त्यांना आतून असं वाटायला लागलं काय मला आता देवाचं नामस्मरण करण्यातच माझं माझं आयुष्य घालवायचं आहे. म्हणजे ते जीवन त्यांना ते पिंजऱ्यासारखं वाटायला लागलं. आणि शेवटी 17व्या का 18व्या वर्षी ते घर सोडून निघून गेले. आणि ते त्या साधू गुरूंच्या शोधात त्यांनी वाचलं होतं का हिमालयात जास्त करून आपले हिंदूंचे जे ऋषी मुनी आहेत, संत मंडळी आहेत, काही जे जातात घर सोडून वगैरे, जे संन्यासी म्हणता येईल, ते सगळे जाऊन तिथे तप करतात हे त्यांनी वाचलं होतं. म्हणून ते शेवटी ऋषिकेशला गेले. ऋषिकेशला तिथे त्याने खूप त्रास काढला, कारण खाणं पिणं मिळणं कठीण असतं, लहान वय होतं, अनुभव नव्हता. ते झोपणं सुद्धा किती कठीण तुम्हाला माहित आहे, मच्छर खात असतात आपल्याला, प्राण्यांची भीती असते, खाण्यासाठी पण फिरावं लागतं अन्न मिळण्यासाठी. अशा प्रकारे त्यांनी खूप त्रास काढला आणि शेवटी ते हैराण झाले आणि अशा एकदम निराश अवस्थेमध्ये एका ठिकाणी बसले होते. नद्या मला वाटतं गंगा नदीच काय वाहते तिथे, त्या नदी गंगा काही यमुना नदी वाहते, त्या नदीच्या काठावर बसले होते विचार करत काय करू आता. कारण जे काही त्यांना गुरु भेटले पण त्याच्यातले काही ते बोलतात ना गांजा पिणारे असतात, काही चिली मोडणारे असतात, असे पण गुरु तिथे खूप आहेत. ते म्हणजे बस गांजा पितात, चिली मोडतात आणि तिथे अन्नछत्र खूप आहेत, अन्न देतात, ते खातात आणि राहतात. त्यांना काय अर्थ नसतो, ते नामस्मरण वगैरे या गोष्टींच्या फंदात पडत नाही. त्यांना बस तो गांजा मिळायला खूप झाला. अशा प्रकारचे पण काही संन्यासी लोक, साधू लोक तिथे वावरत असतात. तर हे त्यांनी पाहिलं आणि त्यांना ते आवडलं नाही. बोले हा माझा मार्ग नाहीये. त्यांना खरे साधू पाहिजे होते, खरे गुरु पाहिजे होते. आणि ते असे निराश अवस्थेत तिथे बसलेले असताना त्यांचे जे गुरु त्यांना जे लहान असताना 8 वर्षाचे असताना जे गुरु दिसले होते ते तिथे आले आणि त्यांनी त्याला विचारलं, म्हणजे शेवटी तो आलासच माझ्या शोधात. आणि मग ते त्याला घेऊन गेले एका गुहेमध्ये. तिथे ते गुरु जे सद्गुरू होते ते तिथे कायम साधना करायचे. मग त्यानंतर 3.5 वर्ष का 4 वर्ष हे जे मी केरळचे संत बोलतोय ते राहिले तिथे. त्यांच्याबरोबर त्यांनी क्रियायोग शिकले. जो साधनेचा एक प्रकार आहे क्रियायोग, ते शिकले त्यांच्याकडून. आणि हळू ते रोज म्हणजे दिवसभर जास्तीत जास्त तास ते साधनाच करायचे तिथे. आणि त्यांनी सांगितलं काय, त्यांचे जे गुरु होते, जे सद्गुरू होते, त्यांचं वय 200 वर्ष होतं. मग तुम्ही विचार करा, तुम्ही साधनेमध्ये केवढी शक्ती आहे. आणि ती सगळी आपल्या मनामधली शक्ती असते, ती मनातून येत असते. म्हणजे ती शक्ती सगळी आपल्यामध्येच असते. आपल्याला त्या शक्तीला फक्त जागृत करायचं असतं. आणि ती जागृत केला काय, तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळू शकतं. तुमची म्हणजे ज्याला बोलतो ना सिद्धी प्राप्त होते. ती शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा सिद्धी प्राप्त होते. आणि मग तुम्ही जे मागाल ते होतं. पण त्यावेळी काय होतं, तुम्हाला मागण्याचीच इच्छा होत नाही. जेव्हा तुम्हाला सिद्धी प्राप्त होते त्यावेळी तुमची सगळी धडपड थांबलेली असते, तुम्हाला खरा साक्षात्कार झालेला असतो. आणि ह्या गोष्टी सगळ्या गौण वाटतात तुम्हाला पैसा नको असतो, मान मरातब नको असतो, प्रसिद्धी नको असते, काही नसतं, बंगला गाडी काही नको असतं. बस देवाच्या चिंतनातला जो आनंद आहे, चिंतनातला जो आनंद आहे देवाच्या चिंतनातला, तोच हवा असतो फक्त. तर अशा प्रकारे म्हणजे ज्या सिद्धीसाठी ते धावतात जातात, त्यानंतर जी मिळाल्यानंतर त्याची कायच ओढ राहत नाही. तर अशा प्रकारे त्या केरळच्या संतांनी तिथे 4 वर्ष काढली, क्रियायोगची साधना शिकली. आणि एक दिवस ते जे त्यांचे सद्गुरू होते ते त्यांना म्हणाले, तू शिर्डीला मला भेट, शिर्डीला भेट, जिथे साईबाबांची चावडी आहे तिथे भेट. आता हे केरळचे संत, ह्यांना तर साईबाबांबद्दल काही माहिती नव्हती. पण सद्गुरू आणि तेव्हा साईबाबा नव्हते या जगामध्ये, ते निर्वतले होते. त्यानंतर मग हल्लीची एक 20, 25, 30 वर्षाची गोष्ट आहे, 30 किंवा 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्यावेळी साईबाबा नव्हते. मग हे म्हणाले, ह्यांना वाटलं काय ते साईबाबांची मूर्ती आहे त्याचं दर्शन करण्यासाठी मला सांगत असतील.
पण ते मग प्रवास करत करत साईबाबाचे शिर्डीला पोहोचले, देवळाजवळ पोहोचले. तिथे जी चावडी आहे तिथे एक रात्रीची वेळ होती. रात्रीच्या वेळी ते पोहोचले. तिथे अंधार होता, माणसं कोणी नव्हती, सगळं सामसूम होतं. आणि ते चावडीकडे आले आणि त्यांनी पाहिलं. आता हे कसे, हे पण अंतर्ज्ञानी होते, जे केरळचे संत होते ते, कारण त्यांनी पण खूप साधना केलेली होती. 4 वर्ष कंटिन्यू साधना केली, मग तेव्हा ती शक्ती प्राप्त झाली होती. आणि जेव्हा त्यांनी चावडीमध्ये पाहिलं तेव्हा साईबाबा जमिनीपासून 6 फूट असे तरंगत असे झोपल्याच्या अवस्थेत होते, असे झोपलेले होते. असं त्यांनी त्यांनी त्यांच्या पुस्तकात सुद्धा लिहिलेलं आहे. हिमालयन योगी म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे, आणि त्यांची काही मुलाखती पण ऐकल्या मी, त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलंय. तर ते असे झोपण्याच्या याच्यामध्ये होते, पोज मध्ये. आणि जेव्हा यांनी पाहिलं तेव्हा यांना आश्चर्य वाटलं. म्हणजे साईबाबा अजून इथे आहेत या स्थळात, ते तर कधीच निर्वतले आहेत. तर मग नंतर साईबाबांशी त्यांचं बोलणं झालं, आणि ते साईबाबा आणि ते तिथे आल्यानंतर तिथे ते त्यांचे सद्गुरू सुद्धा आधीच उपस्थित होते. त्या केरळच्या संतांचे जे सद्गुरू होते ते सुद्धा तिथे उपस्थित होते. मग त्यांचं ते काही बोलणं झालं, ते त्यांनी लिहिलेलं नाही त्यामध्ये पुस्तकामध्ये. म्हणजे मला हेच सांगायचं आहे की आता तुम्ही जर खरे भक्त असाल, तुमची साधना जर तशी श्रेष्ठ असेल, तर तुम्हाला जी संत मंडळी गेलेली आहे ती दर्शन देतात. आणि हे खूप खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे की संत मंडळी दर्शन देण्यासाठी पुन्हा येतात. जेव्हा तुम्ही, कसं असतं माहित आहे, जे एक ते वरच्या लोकांमध्ये असतात, जे पुण्यवान लोक ज्याला म्हणतो, किंवा जे ज्ञानी लोक जे आहेत, अशी 7 लोक असतात वरच्या लेवलला, असं मी वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये एका जो एकदम वरचा लोक आहे तिथे हे साधू मंडळी सगळे असतात. पण जेव्हा तुम्ही त्यांना हाक मारता मनापासून, तळमळ पासून, तळमळीने, तेव्हा ते तुम्हाला मदत करण्यासाठी त्या लोकातून खाली पृथ्वीवर येतात. म्हणजे विचार करा, म्हणजे ते कुठे जात नाही, त्यांचं ज्ञान कुठे जात नाही, त्या ह्याच पृथ्वीवर असतं, आणि ते कधीही आपल्याला दर्शन देण्यासाठी येतात. म्हणून मी सांगतो काय, साधू संत हे कुठेही जात नाहीत त्या स्थळापासून. त्या स्थळी असं नाही, त्या स्थळी तर ते येतातच अनेक वेळा, पण ते तुम्ही कुठेही त्यांना हाक मारा. त्यांची भक्ती जेव्हा तुम्ही मनापासून करता, त्यांचं नामस्मरण जेव्हा तुम्ही करता, तेव्हा ते तुमच्यासाठी कधी येऊ शकतात. तर एक असाच एक भक्त आहे, त्याचं मी ऐकलं होतं. त्याच्याशी साईबाबा बोलायचे. म्हणजे त्यांची पण भक्ती तशी त्या लेवलची होती. अनेक वर्ष भक्ती केल्यावरच, नामस्मरण केल्यावर, साधना केल्यावर त्यांना साईबाबांचं दर्शन झालं. तर एक दिवस साईबाबांची ते बघा, शिर्डीला सगळे जातात लोक पालखीसाठी, पालखी घेऊन जातात. तर असे खूप लोक जात होते, हजारो लोक होते त्यामध्ये. आणि त्यावेळी जो भक्त होता तो मनात म्हणाला काय, बाबा बघा तुमचे किती भक्त आहेत, तुमच्यासाठी हे सगळे चालले आहेत तिकडे तुमच्या भक्तीमुळे. तर त्यावेळी साईबाबांचा आवाज आला त्याच्या मनामध्ये, काय, मला ही गर्दी नको आहे, मला खरे भक्त पाहिजे. म्हणजे गर्दी ही कधी संत मंडळींना नको असते, ती नुसती गर्दीचा काही उपयोग नसतो. जो भक्त स्वतःला बदलतो, स्वतःमध्ये चांगले गुण आणतो, लोकांची मदत करतो, असे भक्त संतांना पाहिजे असतात. असं साईबाबांनी स्पष्ट त्यांना सांगितलं, मला गर्दीची गरज नाही, मला खरे भक्त पाहिजेत, जे मनापासून माझी भक्ती करतील आणि लोकांचं पण भलं करतील, जे लोकांना त्रास देणार नाही. तर काही लोक तुम्ही बघता, इकडे भक्ती पण करतात आणि इकडे लोकांना त्रास पण देत असतात. अशा लोकांच्या भक्तीला काहीच अर्थ नसतो. तुम्ही लोकांना त्रास देणं म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे ते. मग तुमच्या त्या भक्तीला काहीच अर्थ नाही. काही तर तुम्ही बघता सोनं नाणं देता, अरे जो ज्याने आयुष्यभर कधी पैशाला हाती लावला नाही, अशा संतांना तुम्ही सोनं नाणं देता, लाखो रुपये देता, म्हणजे काही कळतच नाही त्या लोकांना. तो पैशासाठी ते भुकेले आहेत काय? मग त्यांनी आयुष्यभर फक्त नामस्मरण का केलं? देवाचं नामस्मरण, देवाची भक्ती का केली त्या संतांनी? हे एवढं पण कळत राहिले का? मग असे कुठेही राहायचे. तुम्हाला माहित आहे सगळे संत मंडळींना कसले हाव नव्हती, त्यांना काय बंगला गाडी किंवा पैसा नकोच होता. मग तरी तुम्ही त्यांना हजारो रुपये देता, सोनं, अनेक तोळ सोनं देता, याला काय अर्थ आहे? म्हणजे एवढं पण लोकांना कळले, संत मंडळी, देव, ईश्वर, परमेश्वर ह्याला तुमची भक्ती पाहिजे असते, तुमचं शुद्ध मन पाहिजे असतं.
लोकांसाठी तुम्ही जे चांगलं करतात ते देवांना पाहिजे असतं, संत मंडळींना पाहिजे असतं. पण आपल्याला ह्या गोष्टी कळतच नाही. म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणेन, काय खरी भक्ती खूप आवश्यक आहे. आणि तुम्हाला जेव्हा कधी संकट येईल त्यावेळी तुम्ही त्या देवांना, ज्याची तुम्ही भक्ती करता त्या संतांना हाक मारा. ते संत नक्कीच येणार. कारण तुमची भक्ती जर खरी असेल तर संत कुठल्याही रूपाने तुम्हाला मदत करणार. ते प्रत्यक्ष दर्शन देणार नाहीत, पण ते तुम्हाला कुठल्याही रूपाने मदत करणार. एकदाच एका मुलीने सांगितलं होतं, एक एक ती रिक्षा म्हणून जात होती, रात्रीची वेळ होती, आणि जो रिक्षावाला होता तो तिला मुद्दाम काही ना काही विचारत होता, तिचं नाव गाव हे ते तेव्हा ती घाबरली. आणि त्यांनी त्यावेळी हनुमंत मारुती रायाला साकडं घातलं का, बाबा देवा मला असा हनुमंता मारुती राया मला वाचव या रिक्षावाल्यापासून. आणि त्याच वेळी त्याच रिक्षाच्या जवळ एक दुसरा रिक्षावाला आला, रिक्षा घेऊन ताबडतोब, आणि तिने तिला सांगितलं, मी तुम्हाला सोडतो, तुम्हाला कुठे जायचं आहे. आणि तिने ताबडतोब त्या रिक्षावाल्याला, पहिल्या रिक्षावाल्याला थांबून दुसऱ्या रिक्षावाल्याच्या इथे बसली. कारण तिने ती मनापासून मारुती रायाला साकडं घातलं होतं, मला वाचव म्हणून, माझ्यावर संकट आलेलं आहे. आणि ताबडतोब हा फरक दिसून आला. ते असं असतं, तुम्हाला कुठल्या रूपाने देव तुम्हाला मदत करेल, संत तुम्हाला मदत करेल हे सांगता येत नाही. म्हणून जेव्हा संकट येईल तेव्हा मनापासून तळमळीने जो तुमचा देव असेल, ज्याची तुमची भक्ती करता, ज्या संतांची तुम्ही भक्ती करता, त्यांना हाक मारा. ते तुम्हाला मदत करणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे, कोरलेली रेख आहे, जी कधीच पुसली जात नाही. तर मी आता इथे थांबतो. तुम्ही माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, त्याबद्दल तुमचा आभारी आहे. आणि तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक केल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद.